गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज सुंदरशी संध्याकाळ आपल्याला येशू ख्रिस्ताने दिली आहे, देवबापाने दिली आहे. त्याबद्दल फार फार आनंद वाटत आहे आणि देवबापाचे खरंच आभार मानू इच्छितो की त्यांनी ही सुंदरशी संध्याकाळ आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जोडली आहे आणि आपल्याला एक नवीन संध्याकाळ आणि एक नवीन वेळ दिला आहे त्याची भक्ती करण्यासाठी. फार आनंद होत आहे की हा प्रोग्राम सुरू केला आहे येशुदास दादाने आणि छान प्रकारे नवीन-नवीन वेगवेगळे स्पीकर्स आज आपल्यासमोर येत आहेत, आठवडाभर येणार आहेत आणि त्याचा फार आनंद आहे, की त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचा जो सर्मन आहे, देवाच्या शब्दातून आपल्यासोबत सांगणार आहे. आणि मलाही फार आनंद वाटत आहे, की आज मला देवबापांनी तर अपॉर्च्युनिटी दिलेलीच आहे आणि त्यासोबत येशुदास दादांनी सुद्धा ही अपॉर्च्युनिटी दिली, की मी आज येऊन आपल्या सर्वांसमोर बोलू. तर आपले सर्वांचे स्वागत आहे येशू ख्रिस्तामध्ये आणि आज आपण आलात त्याबद्दल फार फार आनंद आहे आणि जे काही मी बोलेन आज ते जे काही शब्द मी वापरेन देवबाप माझ्यासोबत असो आणि अ, जे काही मी बोलेन अ, असं इच्छा आहे, नक्कीच इच्छा आहे की आपण सर्वांना ते समजू येऊ आणि सोप्या भाषेत मी आपल्याला सांगू इच्छितो आणि या देवाच्या शब्दातून मी बोलू इच्छितो. तर आपण पुढे जाण्यापूर्वी एक 2 मिनिटाची प्रार्थना करूया. Let's pray. Our Father in heaven, thank you for showing us this beautiful evening, O Lord. Thank you for taking care of us throughout the night, giving us this whole day and now the time to worship you, O Lord. As I speak through the word of God, O Lord, be with me, guide me in the words I speak, help me to glorify your name, O Lord. For I ask this prayer in the name of Savior Jesus Christ. Amen. सो आज काय टॉपिक आहे, काय बोलावा विचार चालला होता. आपल्या प्रोग्रामचं नाव तर आहे फेथ बूस्टर्स. आता फेथ बूस्टर्स नक्की काय बोलायचं फेथ बूस्टर्समध्ये? टायटल तर आहे फेथ फेथ बूस्टर्स आहे. पण एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये बोलावं काय? काय संदेश द्यावा? अ, असं बरंच विचार पडला होता. त्यानंतर आठवलं की एक मेसेज आहे तो मी ऐकला होता आणि तो आपल्या सर्वांसोबत शेअर करायला मला नक्की आवडेल आणि मी कुठला मोठा वक्ता नाहीये. मी आपल्यापैकीच आहे. पण मला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे देवाच्या शब्दामधून बोलण्यासाठी. तर मी ह्याला नाकारू नाही शकलो आणि आपल्यासमोर आज मी हा जो मेसेज आहे तो घेऊन आलो आहे. तर आज आपण सगळीकडे बघत आहोत, की काय परिस्थिती आहे चाललेली. सर्वांना काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत. तरीसुद्धा आपण एकत्र मिळून देवाची भक्ती करत आहोत. हे माध्यम आपल्याला मिळालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम. Facebook आहे किंवा WhatsAppवर 4-5 जण व्हिडिओ कॉल करू शकतात, YouTubeवर येऊ शकतात किंवा Zoom ॲप्लिकेशन आहे. व्हिडिओ कॉलिंगद्वारे खूप लोकं भक्ती करत आहे आणि देवाकडे येत आहे आणि ते आलेच पाहिजे आणि देवाला हेच पाहिजे ॲक्चुअली. मी मध्ये-मध्ये थोडीशी इंग्लिश वापरेल. माझी मराठी एवढी शुद्ध नाही. तर मला प्लीज तिथे थोडंसं बेअर करा. अरे आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळी बूस्टर्स लागतात. हो की नाही? बूस्टर्स म्हणजे काय असतं बेसिकली आपण व्हिडिओ गेम्स सुद्धा खेळलं असणार आहे. हो की नाही? काय काय म्हणतो रेसिंग गेम्स वगैरे खेळलं असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बूस्ट असा ऑप्शन येतो. म्हणजे तुम्ही इतका लॅप कव्हर केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲड ऑन म्हणून एक बूस्ट येतं. हो की नाही? स्पेशली रेसिंग गेम्समध्ये जर तुम्ही ते बूस्ट लावलं तर कसं आपण एकदम फास्ट एकदम पुढे जातो. तर तशाच प्रकारे आपल्या लाईफमध्ये ना लहानपणापासून आपण मोठे होत गेलो. प्रत्येक प्रसंगी आपल्याला एक बूस्टची गरज असते. नेहमी एक बूस्टची गरज असते. कोणी ना कोणी आपल्याला एक बूस्ट दिलं पाहिजे. आपलं वय काहीही असो, लहान बाळ असो किंवा मोठा असो किंवा कोणीही असो, आपल्याला लाईफमध्ये एक बूस्टची खूप गरज असते. आणि आता हा जो आठवडा सुरू झाला आहे, एक बूस्ट मिळण्यासाठी आपल्या सर्वांना मला फार आनंद होत आहे, की हा वेळ आपल्याला मिळालेला आहे, अजून देवामध्ये वाढण्यासाठी. आजकाल आपण बघत आहोत, की आपण सर्वजण ह्या पॅन्डेमिक मुळे त्रासलेलो आहोत. सर्वजण काही ना काही प्रकारे दुःखात त्रासत आहे. काही ना काही आपल्याला प्रॉब्लेम आले आहेत त्यामुळे आणि फक्त मनुष्य प्राणी नाही, तर आपले दुसरे जनावरं सुद्धा जे आहेत, त्यांना पण त्रास आलेला आहे. पण ॲज अ ख्रिस्ती, ॲज अ ह्युमन बीइंग, नॉट ओन्ली ॲज अ ख्रिश्चन, बट ॲज अ ह्युमन बीइंग आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे एकमेकांसोबत बोलणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना करणे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण की हे जे
आजूबाजूला होत आहे, आपण बघितलं असेल, लोक चिंता करतात, दुःखात आहे, त्रासात आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली भीती सुद्धा आहे की पुढे काय होणार, कसं होणार. कारण खूप जण आपण असं विचार करतो, आणि बरेचसे आपण जोक सुद्धा ऐकले असतील की काय हे 2020 बॅड आहे, पुन्हा खूप खराब आहे, याच्यासाठीच आपण नवीन इयर साजरा केला होता का. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आपण जिकडे तिकडे बघाल तर आपल्याला जोक्स ऐकायला मिळतील, जोक्स बघायला मिळतील. हे 2020 इयर हे अशासाठी आम्ही न्यू इयर रात्री जागलो होतो का, असं वर्ष बघायला का, असे आपल्याला जोक्स बघायला मिळत आहेत. आणि भरपूर आपल्या एक ना एक जोक तरी येतोच दिवसातून, आपण कुठल्याही सोशल मीडियावर बघा. पण ह्या काळी आपली जोक्स जोक्सच्या ठिकाणी आहे, जोक्स जोक घ्यावे, पण आपली जबाबदारी आपण विसरू नये. आपली जबाबदारी ह्या काळात आहे, देवबापांनी आपल्याला ही वेळ दिलेली आहे की त्याच्या जवळ यावे, आपण त्याची भक्ती करावी आणि त्याच्यामध्ये अजून वाढावे. हे सगळ्या गोष्टी जे होणार होते, हे हे सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सर्व घडणार होतं, आणि तसं घडत आहे. तर ह्याच्यामध्ये आपण चिंता नाही करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. हो, चिंता ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला नक्की चिंता होते. अरे बापरे, आता कसं होणार, काय होणार, मी काय करणार, मला खायला मिळणार की नाही मिळणार. हो, चिंता नक्कीच असणार, पण आपण प्रार्थना करायला पाहिजे देवाकडे की हो देव बाप्पा, हे आम्हाला समजून येत आहे की तुझ्या येण्याची वेळ लवकरच येत आहे, आणि आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा की तू येत आहे. हो की नाही? हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या मनाला आपण स्वतःला कन्व्हिन्स, जोपर्यंत आपण स्वतःला कन्व्हिन्स नाही करणार तोपर्यंत आपण दुसऱ्याला काय बोलणार, बरोबर की नाही? तर आपण सर्वांना बोललं पाहिजे. ही आपली ॲज अ ख्रिश्चन अँड ॲज मोस्ट इम्पॉर्टंटली ॲज अ ह्युमन बीइंग आपली ही जबाबदारी आहे टू बी स्ट्रॉंग. जर आपणच स्ट्रॉंग नसणार तर आपण दुसऱ्याला काय लीड करणार? टू ग्रो इन क्राइस्ट, ही आपली रेस्पॉन्सिबिलिटी आहे. चला तर पहिलं बायबलचं वर्स आपण काढूया. लूक चॅप्टर 12 4 ते 7 आपण वाचणार आहोत. मी परत एकदा बोलतो. लूक याचा 12वा अध्याय 4 ते 7 आपण वाचणार आहोत. मी वाचतो आपल्यासाठी. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमड्यांना विकतात की नाही, तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर फार काय तुमच्या डोक्याचे सर्व के आय एम सॉरी फार तर काय तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. तर देवबाप इथे किती मोठा अश्युरन्स देत आहे आपल्याला. एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला? चिमण्यांचं. आपण चिमण्यांना, साधी चिमणी बसलेली असते, आपण इग्नोर करतो, त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही, बरोबर की नाही? येईल, चिवचिव करेल आणि जाईल. पण देवबापाला त्या चिमणीची सुद्धा काळजी आहे, आणि चिमणीची काळजी आहे तर आहे, पण आपली सुद्धा किती काळजी आहे. कारण की देव ज्यावेळेस एका चिमणीबद्दल बोलत आहे, तर विचार करा आपली किती काळजी करत असेल देव. हो की नाही? कारण की देवबापाने त्याच्या स्वतः ही क्रिएटेड अस इन हिज ओन इमेज. आपण जेनेसिस मध्येच वाचलेलं आहे. हो की नाही? तर आपण देवासाठी किती प्रिय आहोत, हे एक्झाम्पल नाही, बट एक वर्स आहे बायबलमध्ये. त्याने आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहे, तर त्याला आपल्या किती किती काळजी असेल. तर आपण ही काळजी देवाची व्यर्थ घालवणार आहे का? नाही ना. काळजी व्यर्थ तर घालवता येत नाही, कारण की इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक. आपण म्हणतो ना, ॲज युजल इन आपल्या डेली लाईफमध्ये, एक हात से दे, एक हात से ले. बरोबर की नाही? इट ऑलवेज हॅज टू बी गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. देवबापाकडे आपण फक्त देव मला दे, मला देतच राहा, असं नाही बोलू शकत. आपल्याकडून पण देवाला काही अपेक्षा आहेत. तर आपण देवाला काय देतो आहे, हेचा आपण विचार केला पाहिजे. आणि देवबाप अजून आपल्याला हे वर्सेस थ्रू बोलत आहे की तुम्ही भीती बाळगा, पण कोणाची बाळगा? देवबाप्पाची बाळगा. या वर्समध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. म्हणजे ही ऑथॉरिटी कोणाकडे आहे? फक्त आणि फक्त देवबाप्पाकडे आहे, की ही कॅन कंडेम अस टू हेल. बरोबर की नाही? He has the authority to take us to heaven. He has the authority
to push us in the hell if we sin against him. दॅट्स वाय आपल्याला हे मेसेज मिळत आहे की तुम्ही भीती बाळगा, पण फक्त आणि फक्त त्या देवबापाची बाळगा. बाकीची भीती करायची तुम्हाला काही गरज नाही, कारण की तुम्हाला सर्व मी सांगून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त ते पाळायचं आहे. परत आपण आज बघत आहे आसपास आपल्याला हे सर्व वचन आहे, तरी सुद्धा काय काय आहे आजूबाजूला आपण बघतो. करोना तर आहेच आहे, त्याच्यानंतर जॉब्सचं टेन्शन आहे, फायनान्स पैशाचे प्रॉब्लेम आहे, काही वेगळे ऍक्सिडेंट्स होतात लाईफमध्ये, आणखी काही प्रॉब्लेम्स येतात लाईफमध्ये. बट आजकाल काय मोस्टली सगळीकडे चोवीकडे काय आहे, करोना करोना, इकडे करोना तिकडे करोना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करोना, स्वप्नातही कोणाला येत असेल करोना बहुतेक, आय डोंट नो. पण आहे आहे लोकांना भीती आहे. आणि मेजर सोर्स आपण टीव्ही बघतो, एफ एम ऐकत बसलो तरी तेच, सोशल मीडियावर गेलो तरी तेच, आपण अशा न्यूज ऐकत असतो. काही मागच्या महिन्यात आपण बघितलं औरंगाबादमध्ये लोक ट्रेन खाली झोपले होते ट्रॅकवर आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचा त्यांचा जीव गेला रेल्वेमुळे. वेस्ट बेंगॉलमध्ये हरिकेन आलं, त्यानंतर मुंबईमध्ये हरिकेन आलं, भूकंप येत आहे, आणि आता बिहारमध्ये फ्लड्स चालू आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर आपण अजून न्यूजमध्ये बघतो की हो, आज इतके लोक या कंपनीमधून काढले, तितके लोक त्या कंपनीमध्ये काढले, या देशाची इकॉनॉमी इतकी डुबली, त्या देशाची इतकी इकॉनॉमी डुबली गेली. तर हे काय सगळे नेगेटिव्ह न्यूज आहे आपल्याकडे. पण ह्याच्यातून आपल्याला समजून येतं की जे डेव्हलप नेशन्स आहेत, मग असे एकदम थेरोटिकली आपण गेलो की हो डेव्हलप नेशन्स अजून हे करतील, त्याच्यानंतर मग आपल्या डेव्हलपिंग नेशन सारखं काय होणार, त्यांचं काय होणार, हे असे न्यूज आपण जे ऐकतो ना ते आपल्याला एकदम दुःखी, डिप्रेस करून टाकतात आणि आपल्याला अजून चिंतेला भाग पाडतात. खूप खूप चिंता करायला लावतात. अरे असं का, म्हणजे आपण बसलेलो असेल शांतीने, एखाद्याने टीव्ही लावला, तिथं न्यूज आली, हे असं झालं तसं झालं. सकाळी बघितलं न्यूजमध्ये तर आकडे, जसं टीचर्स आपण अटेंडन्स घेतो शाळेमध्ये, प्रेझेंट प्रेझेंट प्रेझेंट, आज किती प्रेझेंट, तितके किती प्रेझेंट, तसे न्यूज चॅनलमध्ये चालू आहे, बरोबर की नाही. आज इतके आले, तितके गेले, आणि तितके वाचले. आहे चांगली गोष्ट आहे अपडेट करायसाठी, पण हे कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड मध्ये आपल्याला नेगेटिव्हिटी येते, ह्याच्यामुळे आपण डिप्रेस होतो. आणि मग आपण आपल्या फ्युचरचा विचार करतो, अरे बापरे माझं कसं होणार, आता लॉकडाऊन परत आला, माझं कसं होणार, आम्हाला खायला मिळणार की नाही, नाही मिळणार का, असे वेगवेगळे वेगवेगळे विचार आपल्याला येत असतात. आणि ह्या चिंतेनंतर, ह्या अशा काय म्हणतात न्यूज आपल्याला आल्यानंतर आपल्या मनात काय येतं की आपण मग डाऊट करायला लागतो. आपला विश्वास, कोणावरचा विश्वास, देवावरचा विश्वास. अरे मग देव काय करत आहे, देव माझी मदत का नाही करत, का चाललंय असं सगळं. हे आपण म्हणजे जेव्हा बघावं त्या न्यूजपेपरमध्ये तेच, न्यूज चॅनलवर तेच, सोशल मीडियावर तेच, चांगल्या गोष्टी होत आहेत की नाही, देवबाप करतोय काय, मग हे आपल्याला असे प्रश्न पडतात आपल्या मनात, बरोबर की नाही. काय चाललंय, काय चाललंय, देवबापा काय, मग आपला विश्वास जो आहे देवावरचा तो आहे ना, कधी कधी डगमगतो. ऍज अ ह्युमन बिईंग होतं, किती जरी नाही म्हटलं तर होतं आपल्याला. त्यासाठी आपल्याला विश्वास इतका दृढ आणि इतका भक्कम पाहिजे की ह्या गोष्टींचा जास्त काही फरक पडला नाही पाहिजे. बट येस, का फरक नाही पडला पाहिजे, कारण की हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती हे होणार आहे. आपण त्याच्यानंतर देवबापाला डाऊट नाही केलं पाहिजे. आपण आता जस्ट वर्सेस वाचले लूक मधून, आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला किती चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आपली किंमत काय आहे. तर एका चिमणीची काळजी घेऊ शकतो, तर आपली किती काळजी असेल त्याला. आणि त्यानंतर बायबल परत सांगतं, डू नॉट वरी, डू नॉट बी स्केअर्ड, गॉड हॅज क्रिएटेड एव्हरीथिंग. देवबापाने सगळ्यांना बनवलं आहे. हे आपण आसपास जे काही बघतो, नेचर आहे, आपण आहे, जनावर आहे, देवबापाने बनवलेलं आहे. आणि तो त्याचा चार्ज घेतो. देवबापाकडे ह्याचा सर्वाचा चार्ज आहे. तर मग आपल्याला काळजी कशाला पाहिजे की आपण उद्या काय खाणार, काय पिणार, काय घालणार कपडे, काही गरज नाही. देवबाप आपल्याला मित्र म्हणतो. आणि आपण ते गाणंही गातो ना, ड्रॉ निअरर, इंग्लिशमध्ये गाणं आहे, त्याच्यामध्ये लाईन सुद्धा आहे, जशी मित्र मित्रांशी. किती सुंदर गाणं आहे. तर आपण हे सगळे आपल्याला माहिती आहे. तर अशा काही खूप साऱ्या काय म्हणतात आपण गोष्टी आहेत ज्या आपल्याला तोडतात, ज्या आपल्याला दुखवल्या जातात. आपण बऱ्याचशा गोष्टींनी दुखवलं जातो. पण
आपल्याला चिंता करायची गरज नाही. आपण फक्त देवबापाला भिलो पाहिजे आणि आसपास ज्या गोष्टी होत आहेत त्याला भ्यायला नाही पाहिजे. जे सिच्युएशन आपण फेस करत आहोत त्याला भ्यायला नाही पाहिजे. आपली जी सिच्युएशन आहे, आपला जो बॉन्ड आहे देवासोबत, तो अजून आणि अजून वाढला पाहिजे. जर आपला बिलीफ नसेल स्ट्रॉंग ना, तर आपण मग काय म्हणू, आपलं जर बिलीफ स्ट्रॉंग नसेल ना, तर आपल्याला हे निगेटिव्ह गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात. आणि त्यानंतर कारण की बऱ्याचशा लोकांकडे बरंच काही असतं. पैसा आहे, अडका आहे, गाडी, बंगला, हे ते जे लाईफमध्ये हवंय तसं, पण त्यांना चिंताच चिंता असते. एक तर 2 कारण असू शकतं. ते खूप इन्सिक्युअर आहे किंवा त्यांचा देवामध्ये बिलकुल विश्वास नाही. देवामध्ये आनंदात नाहीये, देवामध्ये फेथ नाहीये त्यांना. अशा अशा काही गोष्टी असू शकतात. आपण चिंता तर करतोच करतो, पण देवबाप आपली चिंता सुद्धा करतो. मग आता बघूया आपण, की देवबाप आपली, मी म्हणत आहे देवबाप आपली चिंता करतो, तो आपली काळजी घेतो. तर आपण बायबलमध्ये असे बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत, जिथे आपल्याला कळून येतं, की देवबाप काळजी घेतो, आपली सर्वांची काळजी घेतो. आणि आता बघूया आपण, जोशुआ यहोशुआ दुसरा चॅप्टर जर आपण बघितला, जोशुआ इंग्लिशमध्ये, यहोशुआ मराठीमध्ये, तर त्याचा जर दुसरा अध्याय आपण बघितला, तिथं इस्रायली लोकांनी जेरिको यरिओ या शहरावर अटॅक केला होता. त्यानंतर तिथे स्पाईस पाठवले होते 2. आणि त्यानंतर तिथे त्या राजाला कळालं आणि त्यांनी काय केलं, सगळ्यांना पाठवलं यांना शोधायला. आणि त्यानंतर तिथे काय झालं, राहब नावाची जी बाई होती, त्या बाईने त्या स्पाईस जे पाठवले होते त्यांना तिने वाचवलेलं आहे. आणि त्यानंतर देवबाप्पाने राहबला आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीला वाचवलेलं आहे. कारण की देव काळजी घेतो. देवबाप्पाने, तिने, त्या बाईने, राहबने त्या व्यक्तींची, त्या स्पाईस जे गेले होते शोध करायला जेरिकोमध्ये, त्या लोकांची काळजी घेतली. ते देवाचे लोक होते, म्हणून इस्रायली लोक देवाचे लोक होते. आणि त्यामुळे तिने त्या लोकांना वाचवलं आणि त्यामुळेच देवबापांनी सुद्धा तिची काळजी घेतली. बरोबर की नाही? तर असे बरेचसे उदाहरणं आहे बायबलमध्ये. देवबाप आपल्याला आपली काळजी घेतो. त्याला आपली चिंता आहे. त्याला आपल्याला सर्वांना वाचवायचं आहे. त्याला फक्त काय पाहिजे आहे? आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये वी शुड बिलीव्ह हिम अँड ट्रस्ट हिम. त्याला आपल्या हृदयात जागा दिली पाहिजे. त्याला आपला ते मार्ग मोकळा केला पाहिजे, की त्याला आपल्या हृदयामध्ये एंट्री करून द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जोशुआची स्टोरी बघितली. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. दुसरं एक्झाम्पल, मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे जक्कईचा एक्झाम्पल. जक्कई कोण होता? एवढूसा होता तो, छोटासा होता, पैसा अडका खूप होता त्याच्याकडे. त्याला कळालं की येशू ख्रिस्त येणार आहे, येणार आहे, येणार आहे. पण त्याला बघायचं होतं येशू ख्रिस्त कोण आहे. तर तो काय केलं, त्याने तो उंबराच्या झाडावर चढून बसला. इंग्लिशमध्ये ही क्लाइम्ड ऑन द सिकमोर ट्री. बरोबर की नाही? तो जाऊन बसला, त्याला फक्त येशू ख्रिस्ताला बघायचं होतं. येशू ख्रिस्ताला ऑलरेडी जक्कईबद्दल माहितीच होतं. बरोबर की नाही? कारण की येशू ख्रिस्त जसं त्या झाडाखाली आला, त्यांनी फक्त जक्कईला हाक मारली, जक्कई मी आज तुझ्या घरी येणार आहे. हो की नाही? त्याला जक्कईची सुद्धा काळजी होती. त्याच प्रकारे जीसस इज ऑल्सो वरीड अबाउट अस. ही हॅज काउंटेड आवर हेअर, देन व्हाय आर वी वरीड? हे करोना काय एंड ऑफ द वर्ल्ड आहे का? हे शेवट आहे का? नाही. हे दिस इज जस्ट द बिगिनिंग ऑफ द एंड आपण बोलू शकतो. ऑल वी हॅव टू डू इज स्टे पॉझिटिव्ह. आपल्याकडे खूप सोर्सेस आहे जे सॅड अँड डिस्टर्बिंग न्यूज आणतात. हे बायबलनी आपल्याला सांगितलं आहे. आणि असंही सांगितलंय की अफवा खूप पसरणार आहेत. तिकडून तिकडून पाहिजे तुम्हाला अफवा मिळतील. हे असं झालं, ते तसं झालं. ते कदाचित झालंही नसेल, तरी सुद्धा आपल्याला अफवा मिळतात. आपलं गव्हर्नमेंटही सांगतं की नाही आपल्याला, आपले पोलिसही आपल्याला चेतावणी देत असतात वारंवार. अफवांवर लक्ष देऊ नका. बायबलमध्ये सुद्धा ऑलरेडी खूप हजारो वर्षांपूर्वी आपल्याला वॉर्निंग मिळालेली आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. आणि हे होणार आहे. गव्हर्नमेंट सुद्धा हेच म्हणत आहे. पोलीस प्रशासन सुद्धा तेच म्हणत आहे आपल्यावर, अफवांवर विश्वास ठेवू नका. अफवा कुठलीही असू शकते, कितीही लहान असू शकते, कितीही मोठी असू शकते. हे आपण हे अशा न्यूज ऐकून ऐकून 4 महिने झाले आपण अशाच न्यूज ऐकत आहे. हेडलाईन्स पण तेच, डिटेलमध्ये न्यूज पण तेच, बाकीचे सगळं 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 सेम आहे. नवीन काही नाही.
पुढे आपण जक्काईच्या स्टोरीमधून पुढे जाऊया तर बघितलं आपण जेव्हा जेव्हा येशू ख्रिस्त जेरिको ते येरुशलेमच्या मध्ये त्याने प्रवास केला आहे, त्यांनी लोकांना वाचवलं आहे. त्यांचे दुःख, त्यांचा त्रास त्यांना त्यांच्यापासून सोडवलं आहे. कारण की तो आपल्याला वाचवतो आणि आपल्यावर प्रेम करतो. आणि त्यानंतर शेवटचं सुद्धा म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर खेळण्यात आलं, त्यावेळेस त्याने सुद्धा त्या चोराला वाचवलं की नाही. तो एक जो चोर होता, तो देवबापाला म्हटला की तू तर देव आहेस ना, मग आम्हाला वाचव. पण दुसरा म्हणतो की नाही, याने तर काही चुकीचं केलेलं नाहीये. मग त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या दुसऱ्या चोराला बोलला की तू आज माझ्यासोबत स्वर्गात असते. आज म्हणजे त्याच दिवशी एक्झॅक्टली नाही, कारण की तो शुक्रवार होता आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला होता. ओके नाही. तर व्हॉट ही मेंट इज, येस यू विल बी इन हेवन विथ मी. देवबाप्पाला येशू ख्रिस्ताला त्या चोराची सुद्धा काळजी होती. तो चोर होता तरी त्याची काळजी होती. असं नाही की पापी लोक असणार तर त्यांना येशू ख्रिस्त कधी माफ नाही करणार, देवबाप कधी माफ नाही करणार, असं अजिबात होणार नाही. तो कितीही पापी असो, त्यांनी पश्चाताप केला, देवबापाला त्यांनी माफी मागितली, पश्चाताप केला आणि देवबापाला संपूर्णपणे जर एक्सेप्ट केलं, तर देवबाप नक्कीच सर्वांना वाचेल. आणि त्यानंतर अजून एक किस्सा आहे बायबलमध्ये जर आपण वाचला, तर आपल्याला ही सर्व एक महिला आहे, मेरी मॅग्डेलिन. आपल्याला सर्वांना ह्या बाईविषयी माहिती आहे. आपण स्टोरी वाचली होती. तिच्यावर लोक पथराव करत होते, तिचा जीव घ्यायला आले होते दगड फेकून. देवबापाने तिला सुद्धा वाचवलं. येशू ख्रिस्ताने त्या सर्व लोकांना विचारलं, तुम्ही काही पाप नाही केलंय का? जर तुम्ही पाप नसेल केलं तर मग तुम्ही ह्या स्त्रीला मारा. कोणी उचललं का दगड? नाही, कारण की सर्वांनी पाप केला होता. शी वॉज कॉट कमिटिंग अडल्टरी. व्यभिचार करताना पकडली गेली होती. तरी सुद्धा देवबापाने तिला वाचवलं. अँड दिस आर कमांडमेंट्स. आहे की नाही? 10 कमांडमेंट्स मध्ये हे सर्व काही लिहिलेलं आहे की नाही? Thou shall not steal. बरोबर? तो चोर होता. Thou shall not commit adultery. Mary Magdalene had committed adultery. Jesus saved her. And can't he save us? He can save us. He will save us. All we have to do is accept him. Because he loves us, cares for us, there is Bible for us and it directs how to live. त्यांनी जीवन कसं जगायचं आहे हे आपल्याला बायबल थ्रू ऑलरेडी सांगितलेलं आहे. सगळं काही आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी सगळं काही माहिती आहे. आपल्याला फक्त ते वाचायचं आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे. जास्त काही हार्ड टास्क नाही आपल्याला, बरोबर की नाही? आपण शाळेतही कॉलेजमध्ये एक्झाम्स वगैरे दिले किंवा आपल्याला काही ऑफिसमध्ये दिलेलं असेल, SOPs म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स. ओके ओके नाही. तर इट्स काइंड ऑफ ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स. आपल्याला हे ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहे आणि येशू ख्रिस्ताने तेच फॉलो केले आहे. SOPs म्हणतो नाही की आपण, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स. बायबल इज ऑल्सो लाईक SOPs बिकॉज देर आर इन्स्ट्रक्शन्स इन इट. आपण जोपर्यंत हे SOPs फॉलो नाही करणार, ऑब्व्हियसली आपण कुठे ना कुठे चुकणार आहे. जर आपण SOPs फॉलो केले लाईफमध्ये थ्रू बायबल ॲज अवर बायबल आणि त्याच्यामध्ये SOP जर कन्सिडर केले, तर वी कॅन फॉलो इट. सिमिलरली इफ यू आर वर्किंग समवेअर, कुठल्या आपण कंपनीमध्ये काम करत असो, तिथे पण SOPs असतात. जर आपण ते फॉलो नाही केले तर ऑब्व्हियसली नो वन इज गोइंग टू बी हॅपी. सिमिलरली इफ वी आर नॉट गोइंग टू फॉलो बायबल, जीसस इज नॉट गोइंग टू बी हॅपी, गॉड इज नॉट गोइंग टू बी हॅपी. इजंट इट व्हेरी रेलेव्हेंट? हे खूप रेलेव्हेंट नाही आहे. विचार करा. तर आपण एक कॉर्पोरेट भाषा जर आपण ओळखत असाल, SOPs वगैरे, तर आपल्याला नक्कीच समजत असेल मी काय बोलायचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला बायबलमध्ये जे डिरेक्शन्स दिलेले आहे, दिस इज द टाइम टू रीड द बायबल अँड अंडरस्टँड. आता गेले 3, 3.5, 4 महिने झाले आपण घरी आहे. आपण किती बायबलचा अभ्यास केला आहे, किती आपण देवाकडे गेलो आहे, हे आपण विचार केलाय का? जर आपण असंच टाइम वेस्ट करत बसलो, लहान मुलं फक्त दिवस आणि रात्र PUBG खेळत बसले, बाकीचे फक्त दिवस आणि रात्र नेटफ्लिक्स, Amazon बघत बसले, YouTube बघत बसले, तर काय आपण देवाच्या जवळ येणार आहे का? PUBG मध्ये तुम्हाला बायबल वाचायला नाही भेटणार ना नक्की, बरोबर की नाही? इट इज वेस्ट ऑफ टाइम. हो, एंटरटेनमेंटसाठी आहे, ठीक आहे. बट हॅव वी युटिलाइज दिस टाइम टू रीड बायबल अँड ऑल्सो गेट क्लोज टू अवर लॉर्ड? हॅव वी? We have to understand and this
अँड टेक दिस इन टू कन्सिडरेशन. कारण की रेव्हलेशन जर आपण वाचलं नसेल तर वाचा. डॅनियल अँड रेव्हलेशन का म्हणतो आपण दिस आर द टफेस्ट बुक्स ऑफ द बायबल? का? बिकॉज देर आर प्रॉफेसीज इन इट. आता प्रॉफेसीचा अर्थ काय? बेसिकली लेम अँड टर्म्स इट्स फ्युचर. ते आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार आहे ते सांगते, पण सोप्या शब्दात नाही सांगत. ते गुत्ती आहे आणि ती गुत्ती कधी सॉल्व्ह होणार? ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू. बरोबर की नाही? कारण की जोपर्यंत आपण त्याला अनालाइज नाही करणार, शिकणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याला ते समजणारच नाही. 7 ट्रम्पेट्स, ओके 7 ट्रम्पेट्स, काय अर्थ आहे त्या 7 ट्रम्पेट्सचा? विचार केलाय आपण? आपण त्याच्याबद्दल शिकलोय का रेव्हलेशन मध्ये? बिगुल वाजणार आहे. बिगुलचा अर्थ काय आहे? हे सगळं आपल्याला शिकायला पाहिजे आणि हीच ती वेळ आहे शिकायला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बरोबर की नाही? जर आपण ही वेळ हे शिकायला घालवली तर आपण किती किती डीपली हे शिकू शकतो आणि शिकूनच आपल्यापर्यंत नाही पण अख्ख्या जगाला सांगू शकतो. ज्याला ज्याला गरज आहे त्याला आपण सांगू शकतो. बरोबर की नाही? सिमिलरली मार्क 5 जर आपण वाचला तर आपल्याला त्या व्यक्तीची स्टोरी कळते ज्याच्या अंगात खूप काय म्हणतात इव्हल स्पिरिट्स होते. त्या व्यक्तीला सुद्धा येशू ख्रिस्ताने वाचवलं होतं की नाही? देवबाप्पाने म्हणजेच येशू ख्रिस्ताने जितके ते इव्हल स्पिरिट्स त्या माणसाच्या अंगात होते त्यांना डायरेक्ट केलं त्या डुकरांमध्ये. या माणसाला सोडून त्या डुकरांमध्ये जा. किती डुकरं होते, किती सारे ते इव्हल स्पिरिट्स होते त्याच्यामध्ये. ते डुकरांमध्ये त्यांना टाकलं ते इव्हल स्पिरिट्सला आणि ते समुद्रात जाऊन मेले. तर जीजसने त्या माणसाला सुद्धा वाचवलंय. कोण होतं तो माणूस? त्याला कोणी विचारत नव्हते. तो एक कब्रस्तानामध्ये साईडला कुठेतरी राहायचा, गुफेत राहायचा. कोणी विचारत नव्हतं त्याला. त्याला बांधून ठेवायचे, अरे तो आला नाही पाहिजे जवळ. पण येशू ख्रिस्ताने त्याला सुद्धा वाचवलं. आणखी एक उदाहरण आहे. पहिले राजे 17:8 हे जर आपण वाचलं, फर्स्ट किंग्स 17:8 पहिल्या राज्यामध्ये आपल्याला एलायजेची स्टोरी आहे. आय एम शुअर आपण सर्वांनी ती वाचली असेल. नसेल तर वाचा. कारण की ह्याच्यामध्ये फेथ काय असतो हे खूप चांगल्या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. पहिलं राजे 17:8 आपण एलायजाची स्टोरी वाचतो. देवबाप एलायजाला सांगतो, एलिशाला सांगतो, तू जा आणि झॅरफेथ इथे जा आणि तिथे राहा. मी तिथे एका विधवेला सांगितले आहे, ती तुला पुरवेन, विधवा पुरवेन. आणि तो देश त्या जागी येशू देवबापाने एलायजाला किंवा एलिशाला जायला सांगितलं. तिथं काय होतं? अकाल पडलेलं होतं. बरोबर की नाही? खायला प्यायला नव्हतं लोकांकडे. तरी सुद्धा देवबाप काय म्हणत आहे? एलिशाला तू जा तिकडे, तिथे एक विधवा आहे, मी तिला सांगितलं आहे तुला सर्व काही पुरवायला. आणि तो गेला तिथे. त्याला माहिती होतं तिथे पाणी नाही, खायला नाही. तिथं देर वॉज फॅमिन देअर. तिथं अकाल पडला होता. आणि त्याच्यानंतर देवबापांनी पुरवलं. त्या विधवेच्या माध्यमातून एलायजाला पुरवलं. आपण आसपास बघत आहे. आता अकाल हा शब्द जो आला समोर, त्याच्याने समोर आठवत आहे. आता काही दिवसांपूर्वी काय म्हणतो टोळांचा अटॅक झाला नॉर्दर्न पार्ट ऑफ कंट्री किंवा राजस्थान आणि वरच्या बाजूला इंग्लिशमध्ये लोकस्ट म्हणतो आपण त्याला. लोकस्टचा अटॅक झाला इंडियामध्ये आणि आसपासच्या देशांमध्ये. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आग लागली, बुशफायर्स, भूकंप होत आहेत, आणखी प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रॉम्स आहेत, फ्लड सिच्युएशन्स आहेत. जर असंच चाललं गेलं तर काय होणार आहे? अकाल पडू शकतो की नाही आपल्या इकडे? तर असंच बिहारमध्ये आता सिच्युएशन तुम्ही बघत आहात. काय सिच्युएशन आहे? जर असंच पाणी राहिलं तर खायला काही उगेल का? असेच टोळांचे अटॅक जर होत असले तर आपल्याला खायला काही उरेल का? नाही. पण
आपल्याला ह्या गोष्टीची चिंता करायची गरज आहे का? कारण की देवबापाने सांगितले आहे, तुम्ही चिंता फक्त आणि फक्त देवाची करा. बाकीच्या गोष्टीची करू नका. जे व्यक्ती आपण ख्रिश्चन व्यक्ती किंवा ज्यांनी बायबल वाचलेलं आहे, नॉट ओन्ली ख्रिश्चन्स, फक्त ख्रिश्चन्सच नाहीये जे बायबल वाचतात. ज्यांनी बायबल वाचलेलं आहे, स्कॉलर्स असो, नॉन ख्रिश्चन्स असो, ख्रिश्चन्स असो, आपल्या सर्वांना हे सर्व काही माहिती आहे. देवबाप म्हणतो, डू नॉट वरी, आय एम विथ यू. आजकाल आपण बघत आहोत, जिकडे तिकडे बघत आहोत आपण, YouTubeवर, Facebookवर, आय डोंट नो अजून कुठे कुठे, पण आपल्या आपसात पण तुम्ही बघत असाल की खूप सारे प्रार्थना ऑफर केली जात आहे. देव बाप्पा हे सगळे घालून टाक, आम्हाला नकोय. हे कोरोना घालून टाक, हे नकोय आम्हाला, सुटका कर यांच्यापासून, हे प्लीज 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 लांब घालून टाक. जर हे घालून टाकलं देवबाप्पांनी, तर एक प्रश्न आहे, प्रॉफेसिस पूर्ण होतील का? प्रॉफेसिस पूर्ण होतील का? कारण की हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे की हे सर्व घडणार आहे. जर हे सगळ्या गोष्टी घडल्या नाही, तर बायबलमधली प्रॉफेसी पूर्ण होईल का? मग ते असं होत आहे ना, देवबाप्पाला आपण प्रार्थना करतोय, देवबाप्पा प्लीज हे घालून टाक, म्हणजे प्लीज डिले युअर कमिंग, डोंट कम येट. असंच आहे की नाही? थोडस थांब देवबाप्पा, हे त्रास लांब कर, म्हणजे कसे हे त्रास होणार आहे. सो आर वी आस्किंग फॉर अ टेम्पररी सोल्युशन हिअर? काय आपण टेम्पररी सोल्युशन मागतोय की देवापासून, देवबाप्पा आत्ता नको, प्लीज हे घालून टाक. पण इट्स अ प्रॉफेसी, समटाइम लेटर इट्स गोइंग टू हॅपन, राईट? आत्ता नाही, पण काही वेळेनंतर तर होईल. लेट्स से गॉड आन्सर्स आवर प्रेयर, ओके, बट देन अगेन इट्स गोइंग टू कम, बिकॉज इट इज अ प्रॉफेसी, हे होणार आहे. जर आपण अशीच प्रार्थना करत बसलो की देव बाप्पा हे घालू नको, हे घालून टाक, आम्हाला नकोय, तर कसं होणार? हे तर सुरुवात आहे, बाकीच्या गोष्टी होणार, राष्ट्रांवर उठणार आहे की नाही प्रॉफेसीज. मग हे कसं कसं संपूर्ण होणार आहे? नाही होणार. जर आपण अशीच प्रार्थना करत आलो तर, आणि जर आपण अशीच प्रार्थना केलो तर कधी येईल देव बाप्पा? बिकॉज वी आर वेटिंग फॉर हिज सेकंड कमिंग, आरंट वी? जर आपण अशीच प्रार्थना केली तर देवबाप्पाचं येणं अजून लांबलं जाईल. सॉरी. तर अशी प्रार्थना आपण करत आहे, याचा अर्थ आहे की वी डू नॉट वॉन्ट द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट येट. आपल्याला सेकंड कमिंग येशू ख्रिस्ताचे इतक्या लवकर नाही पाहिजे. बरोबर की नाही? आणखी अशा प्रसंगात खूप सारे लोक आहेत जे विचारतात, देवबाप कुठे आहे? काय करत आहे? देवबाप्पा आहे तर सिच्युएशन काय? हा प्रसंग काय येतोय? हे का, म्हणजे जर आहे तर तो काही करत का नाही? खूप सारे पोस्ट आहेत फेसबुक, व्हॉट्सअप, इकडे तिकडे, जे असे सांगतात की देवबाप्पा कुठे आहे? आहे तर काय करत आहे? बरोबर की नाही? पण ह्या सिच्युएशन मध्ये आपण हे विचारलं नाही पाहिजे, वेअर द लॉर्ड इज, बिकॉज वी नो ही इज द वन हुज प्रॉफिसाइज्ड ऑल दिस. देवबाप्पाने स्वयं हे प्रॉफिसी केलेली आहे, त्याच्या प्रॉफिट्स थ्रू हे बायबलमध्ये लिहिलं गेलं आहे. तर हे सिच्युएशन आपल्या मनात ध्यानात ठेवून आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे, कारण की आपल्याला सर्व काही माहिती आहे. देवबाप आपल्या सोबत आहे, ही इजंट गोइंग एनीवेअर, तो इथेच आहे. जकरायाचं पुस्तक आपण बघितलं तर गॉड आईज आर ऑन अस, ही इज वॉचिंग अस ऑल द टाइम. देवबाप्पाकडे मी जसं बोललो, प्रार्थना आहे, चालू आहे की देवबाप्पा हे त्रास आमच्यापासून ओढून घे, पण असं प्रार्थना आपण नाही केली पाहिजे. इनफॅक्ट आपण प्रार्थना केली पाहिजे की देवबाप्पा आम्हाला माहिती आहे ही प्रसंग आमच्याकडे येणार होते, आमच्यावर येणार होते, पण तू आमचं संरक्षण कर ह्याच्यापासून, आम्हाला अजून स्ट्रॉंग कर की आम्ही हे सर्व गोष्टी फेस करू आणि ह्याच्यातून ओव्हरकम करून पुढे जाऊया आणि तुझी येण्याची अजून तयारी करूया. बरोबर की नाही? वी शुड बी स्ट्रॉंग, वी शुड प्रे टू द लॉर्ड, गिव्ह अस मोर स्ट्रेंथ. आम्हाला ह्या गोष्टींपासून आम्हाला स्ट्रॉंग कर, आमचं संरक्षण तर करच कर, पण आम्हाला स्ट्रॉंग कर. ह्या गोष्टी लवकर होऊन जाऊ दे, की कारण की तुझं येणं लवकर आहे, आम्हाला माहिती आहे. आणि
तू ज्या वेळेस येशील आम्ही इथे राहावं, आम्ही तुला, कारण की देवबाप्पांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक डोळा मला बघेल, माझं सेकंड कमिंग ज्यावेळेस होईल प्रत्येक डोळा मला बघेल. तर आपण त्याची तयारी केली पाहिजे. आपण आपण थोडासा, हो, प्रसंग खूप आनंद असं सेलिब्रेट करण्यासारखे नाहीये, पण मनात एक आपल्या असलं पाहिजे की हो, जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते सर्व काही खरं होत आहे. हे लोकस्ट अटॅक्स, भूकंप, राष्ट्रांवर उठणं, हे सगळं लिहिलेलं आहे की नाही बायबलमध्ये? आपण वाचलंय ना बायबलमध्ये? सर्व काही लिहिलेलं आहे. तर हे आपल्याला माहिती आहे सगळं होणार आहे. तर आपण तयारी केली पाहिजे आणि देवबाप्पाला सांगितलं पाहिजे, मला शक्ती सामर्थ्य दे हे सर्व काही फेस करायला. माझा फेथ तुझ्यामध्ये अजून स्ट्रॉंग होऊ दे. मला तयारी कर देवबाप्पा, माझी तयारी होऊ दे तुझ्या येण्यासाठी. नोहाच्या टायमाला सुद्धा असं झालं होतं. लोकांनी कधी पाऊस बघितला नव्हता. लोक, नोवा ज्यावेळेस लोकांमध्ये जायचा आणि सांगायचा स्वतःला वाचवा, तारूमध्ये या, मी तारू बांधत आहे. कोणी नव्हतं येत. हसायचे लोक त्याच्यावर. म्हणायचे तू वेडा आहेस. बरोबर की नाही? नोवाला काय गरज होती एवढी मोठी बोट बांधायची? किती लोक गेले? 8 लोक. बरोबर की नाही? 8 लोक गेले होते. एवढी मोठी तारू त्याने बांधली. देवबापांनी जनावरांना सुद्धा सुचवलं आणि त्या जोडीप्रमाणे ते येऊन गेले. तारू एवढा मोठा बांधला, का बांधला? कारण की देवबापांना, सर्व लोकांना, जितके जमेल तितके लोकांना, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्व लोकांना वाचवायचं होतं. वाचले का हो? किती वाचले? 8 लोक वाचले. का? कारण की लोकांनी विश्वास नाही ठेवला. देवबाप्पाची तयारी होती, लोकांची नव्हती. सिमिलर सिच्युएशन आहे मित्रांनो. सिमिलर सिच्युएशन आहे. देवबाप्पाने ही वेळ दिलेली आहे आपल्याला, आणि ह्या वेळेचं किती आपण पॉझिटिव्हली त्याचा वापर करून घेतो हे आपल्या हातामध्ये आहे. बरोबर की नाही? आपण आपलं लॉजिक लावू शकतो, बरेचसे लॉजिक लावू शकतो, सायन्स आहे, सायन्स ते, पण सायन्स कॅनॉट गो बियॉन्ड द वर्ड ऑफ गॉड. देर इज अ लिमिट टू सायन्स. Science can never go beyond the word of God. If there is God's will, it will happen. If it isn't God's will, it will never happen. I don't know about NASA, but ISRO scientists, they pray to God. बरोबर की नाही? No matter what faith they believe in. ख्रिश्चन असतील, हिंदू असतील, मुस्लिम्स असतील, बट ते प्रार्थना करतात की नाही देवांमध्ये? त्यांचं काही मिशन असो, ते प्रार्थना करतात देवांमध्ये. Because they also know, even scientists know, there is power beyond science and it cannot be explained. Right? त्यानंतर आपण, बस माझी एवढी विनंती आहे सर्वांना की हा जो टाइम आपल्याला मिळालेला आहे तो आपण प्रॉफेसीज स्टडी करा, बायबल वाचा. जर आपल्याला माहिती नसेल, आपण बायबल वाचला नसेल, तर वेळ आहे. 10 कुमारी आहे, आपल्याला सर्वांना त्याची स्टोरी माहिती आहे. बरोबर की नाही? 5 हुशार होत्या, 5 मूर्ख होत्या. हीच ती वेळ आहे, आपल्या त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल भरून ठेवायचं आहे. वेस्ट नाही करायचं ते तेल, भरायचं आहे. कशासाठी? देवाच्या दुसऱ्या येण्यासाठी. तेलाचा अर्थ काय आहे? आपण त्याचा शब्द वाचायचा आहे. लिटरली तेल नाही भरायचं आहे आपल्याला. बरोबर की नाही? आपल्याला देवबापाचा शब्द वाचायचा आहे, त्याचं बायबल वाचायचं आहे, त्याचं ज्ञान घ्यायचं आहे आणि जमेल तितक्या लोकांना सांगायचं आहे, सुवार्ता करायची आहे. आपल्यालाच माहिती नसेल तर आपण काय सुवार्ता करणार आहे? देवाला शक्ती सामर्थ्य मागायचं आहे. देवाने आपल्यावर खूप प्रीती केली आहे मित्रांनो, खूप प्रीती केली आहे. आणि सर्वात मोठं वर्स, सर्वात मोठी त्याची टेस्टिमनी आहे जॉन 3:16. आय एम शुअर आपल्या सर्वांना ते वर्स माहिती असेल, तोंडपाठ असेल. लहानपणापासून आपल्याला ती वर्स पाठ केली आहे, ते वचन पाठ केलेलं आहे. लहान लहान लेकरांना सुद्धा माहिती आहे. फॉर गॉड सो लव्हड द वर्ल्ड दॅट ही गेव हिज ओनली बिगॉटन सन, that whosoever believes in him should not perish but have everlasting life. All he is asking us to believe in him, to have the everlasting life. एलायजाच्या स्टोरीमध्ये आपण जर वापस परत गेलो आणि बघितलं, तर ज्यावेळेस एलायजाने त्या विधवेला सांगितलं तू ती भाकर आण आणि जी पहिली भाकर आणशील ती मला दे, सांगितलं होतं की नाही? आणि जोपर्यंत तो अकाल पडलेला होता, तिथे संपला नाही त्या विधवेचं
ते पीठ होतं आणि तेल होतं ते कधी संपलेलं नाही. कारण देवाला त्या बाईची चिंता होती. त्याने तिला पुरवलं होतं आणि तो आज आपल्याला सर्वांना पुरव. मत्तयाचा 21वा अध्याय आणि 31वं वचन वाचूया. मॅथ्यू 21:31 वाचूया. त्याच्यामध्ये एक डिसायपल्स आणि येशू ख्रिस्त बसलेले आहे आणि त्याच्यामधली एक वचन आहे. या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हणाले. दुसऱ्या मुलाने, येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबिनी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जाणार. कोण कोण जाणार? टॅक्स कलेक्टर आहे. जकातदार म्हणजे टॅक्स कलेक्टर. कसबिनी वेश्या. हे लोकांना सुद्धा स्वर्गामध्ये जागा आहे मित्रांनो. आणि जागाच नव्हे नसून हे प्रथम जाणारे लोक आहेत, हे लक्षात घ्या. देवबापाला त्यांची सुद्धा काळजी आहे. सेक्स वर्कर्सची आपण काय काय ट्रीट करतो? काही इज्जत देतो आपण त्यांना? अजिबात नाही. आपल्याला बोलायला सुद्धा आवडत नाही त्यांच्याबद्दल. आपण जशी आपल्याला सेल्फ रेस्पेक्ट आपण मागतो तशी आपण त्यांना देतोय का? नाही. पण बायबल तसं नाही. बायबल काहीतरी वेगळं सांगतं आणि किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दे विल बी द फर्स्ट टू गो टू हेवन, वन ऑफ द फर्स्ट. दॅट इज तो जो औदा आहे तो दिलेला आहे देवबापाने, जो आपण एक मनुष्याला देत नाही. बायबल इवन टॉक्स अबाउट prostitutes, sex workers. They have a place in heaven too. आपल्याला देवबापाची प्रॉमिस माहिती आहे आणि तो नक्कीच त्याचे प्रॉमिसेस डिलिव्हर करतो आणि तोच ते बोलत आहे. फक्त विश्वास ठेवा. हॅव फेथ अँड डू नॉट वरी. 1 Timothy chapter 2 verses 3 to 6. तिमोथेला पहिलं पत्र, दुसरा चॅप्टर, वचन 3 ते 6 जर आपण वाचले. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याचा परिपूर्ण ज्ञानप्राप्त पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. काय द्यायची आहे? साक्ष द्यायची आहे. काय साक्ष द्यायची आहे? की देवबाप एकमात्र मार्ग आहे. त्यांनी आपल्यासाठी त्याचा प्राण दिला आहे आणि तो आपल्याला स्वर्गाचं राज्य देणार आहे. आपण बघितले आसपास न्यूज मध्ये बघितले असेल, बरेचसे मिनिस्टर्स वगैरे लोकांनी सुद्धा सांगितलंय, ख्रिस्ती लोक तुम्ही प्रार्थना करा, कारण की ज्यावेळेस ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात देवबाप ऐकतो. तर असे लोक आपल्याला बोलू शकतात. तर इजंट इट अ व्हेरी गुड कॉम्प्लिमेंट फॉर अस अँड इजंट इट अ टेस्टिमनी फॉर अस. वी शुड बिलीव्ह and our actions should speak the word of God. बरोबर की नाही? देवबाप ह्या पृथ्वीवर 30 वर्ष होता, आईबापांसोबत होता, तर त्यांनी कामही केले असते, बिकॉज ही केम ॲज अ ह्युमन बिंग. आणि जवळजवळ 3.5 वर्ष त्यांनी मिनिस्ट्री केली. आपल्याला ही टेस्टिमनी बनवून सांगायचं आहे, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करायचा आहे आपल्याला. देवबापाने आपल्यासाठी काय केलं आहे हे सर्वांना सांगायचं आहे मित्रांनो. आणि पुढे काय होणार आहे हे प्रॉफेसीमध्ये लिहिलेलं आहे की काय होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. बरोबर की नाही? तर हे आपल्याकडे चान्स आहे मित्रांनो. आणि सैतानाला सुद्धा कळलेलं आहे की त्याचा टाइम आलेला आहे, अंत आलेला आहे आणि लवकरात लवकर संपणार आहे. आणि हे सुद्धा लिहिलेलं आहे बायबलमध्ये. सैतानाविषयीही सुद्धा लिहिलेलं आहे बायबलमध्ये. प्रकटीकरण 12:12 जर आपण वाचलं, म्हणजेच की रेव्हलेशन 12:12, म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा, पृथ्वी व समुद्र ह्यात राहणाऱ्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे. सैतान संतप्त झालेला आहे.
सैतान संतप्त झालेला आहे and he is doing all he can to get us away from the Lord. But it's a good thing की आपण सर्वजण रिअलाइज करत आहोत ही वेळ शेवटची आलेली आहे आणि आपल्याला देवबापामध्ये अजून भक्कम व्हायचं आहे. आपला विश्वास अजून वाढवायचा आहे आणि याची ग्वाही द्यायची आहे दुसऱ्यांना, सर्वांना द्यायची आहे. बरोबर की नाही? सैतानाला सुद्धा कळलेलं आहे आणि सैतानाला बायबल पाठ आहे हे आपल्याला माहिती आहे ना. सैतानाला बायबल पाठ आहे कारण की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची त्यांनी परीक्षा बघितली त्यावेळेस तो बायबलमधून कोट करत होता. बरोबर की नाही? तर सैतानाला सर्व काही माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे की त्याचा वेळ आलेला आहे. हो की नाही मित्रांनो? तर आपल्याला बस एवढाच विचार करायचा आहे. आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. देवबापाचं वचन वाचायचं आहे. त्याच्यामधून अजून वाढायचं आहे. त्याचा प्रचार करायचा आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे. देवबाप्पा तू जे काही हे करत आहे हे आम्हाला माहिती आहे. हे सर्व काही होणार होतं. पण देवबाप्पा तू आम्हाला ह्याच्यातून भक्कम कर. गिव्ह अस स्ट्रेंथ. गिव्ह अस इनफ स्ट्रेंथ so that we can take care of ourselves and also our brethren. आमच्या भाऊ बहिणी सर्वांची आम्ही काळजी घेऊ अशी तू आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे देवबाप्पा. कारण की तू सर्व काही लिहिलेलं आहे बायबलमध्ये, आम्हाला सांगितलंय, आम्हाला चेतावणी दिलेली आहे. तर आम्हाला तू स्ट्रॉंग कर. असं नका प्रार्थना करू की देवबाप्पा हे होऊ नको दे, हे घालून टाक, असं नाही. देवबाप्पा आम्हाला माहिती आहे हे सर्व होणार आहे पण तू आम्हाला ह्याच्यातून संरक्षण कर. आमच्या सर्व लोकांचं संरक्षण कर आणि तुझ्या जवळ यावं असं तू कर. बस आपण हेच 2 शब्द मी आपल्या पुढे मांडणार होतो आणि देवबाप करो की हे वचन जे मी आपल्याला शेअर केलं आहे ते आपल्या सर्वांना समजलं असेल आणि देवबाप ह्या वचनावर आशीर्वाद पाठव. आपण प्रार्थना करूया. Let's pray. Our Father in heaven, thank you for showing us this beautiful evening, O Lord, and thank you for giving us this time so that we could come and worship in your name, O Lord. Thank you for giving us each and everything in our life. Thank you for giving us this message, O Lord. We understand that you have spoken through me and I have delivered the message on your behalf, O Lord. Help the people to understand the message I have delivered, O Lord, and help us to understand and utilize in our daily lives, O Lord. Thank you for giving us this opportunity to learn and understand the prophecies you have given in the Bible, O Lord. Help us to understand it more and also be a testimony of yourself, O Lord. Give us more strength in this difficult times, O Lord. Help us not to worry, but to be happy that you have given this wonderful life, given us food to eat, and given us time to learn the Word of God. Thank you for allowing us to be here together. Thank you for giving us this technology so that we could come, listen, see each other, O Lord, and still worship in your name. Churches have been closed, O Lord, but still we are able to manage, O Lord. We are able to come together, O Lord, and still worship in your name, O Lord. Thank you for giving us this opportunity and making us so grateful, O Lord. I give this time in your hands, O Lord. Be with us. Take care of us, O Lord. Guide us in whatever we do, O Lord. Help us to be good to each other, O Lord. Help us to forgive, O Lord. Thank you once again for giving each and everything in our life, Lord. For ask this prayer in the name of our Savior Jesus Christ. Amen. Thank you very much everyone for giving me this opportunity. खूप सुंदर वाटलं बोलून. जसं मी सांगितलं मी कुठला मोठा वक्ता नाहीये पण देवबापांनी मला हा चान्स दिला आहे आणि सोबतच ब्रदर येशुदासनी सुद्धा हा चान्स दिला आहे. तर नक्कीच मला ही ऑपॉर्च्युनिटी गमवायची नव्हती आणि आपल्या सर्व सोबत बोलायचं होतं देवाच्या शब्दातून. सो वन्स अगेन थँक यू एव्हरीवन फॉर लिसनिंग टू मी, गिविंग दिस ऑपॉर्च्युनिटी. May God bless us. Have a good evening. Good night, everyone.